लास्ट टाइम आपण रेड कॉटन बग आणि ब्लिस्टर बीटल हा पॉईंट आपण लास्ट टाइम त्या ठिकाणी बघितलेला होता. आज आपण ब्रिंजल फ्रूट बरोबर अँड मँगोस्टीन बरोबर हा पॉईंट आज आपण डिस्कस करणार आहे. ब्रिंजल फ्रूट बरोबरमध्ये त्या ठिकाणी जर बघितलं त्याचं क्लासिफिकेशन सुरुवातीला दिलेलं आहे बघा. क्लास इन्सेक्टा, ऑर्डर लिपिडोप्टेरा, फॅमिली पायरेलिडी और पायरेस्टिडी, जीनस ल्युसिनोड्स, स्पीसीज ऑर्बेनेलिज. हे जे काही ब्रिंजल फ्रूट बरोबर असेल किंवा लास्ट टाइम आपण त्या ठिकाणी ब्लिस्टर बीटल किंवा जे काही आपण पेस्ट डिस्कस करतो तर मोस्ट ऑफ जे काही पेस्ट आहे तर ह्या त्या ठिकाणी लिपिडोप्टेरा ऑर्डरमधून त्या ठिकाणी बिलॉंग करतात. ते काही जे काही कोलेप्टेरा असेल तर याच्यातनं त्या ठिकाणी काय करतात ते बिलॉंग करतात. ते कोलेप्टेरामध्ये मोस्टली त्या ठिकाणी ऑल टाईप्स ऑफ बीटल्स त्या ठिकाणी येतात. ते आणि जे काही लिपिडोप्टेरा आहे तर लिपिडोप्टेरामध्ये जे काही बटरफ्लाय असेल, मॉथ असेल तर हे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी येत असतात. ते ब्रिंजल फ्रूट बरोबरमध्ये त्या ठिकाणी जर बघितलं आपण तर ती जी काही पेस्ट आहे तर ती ब्रिंजल फ्रूटला त्या ठिकाणी कशा प्रकारे बरो करते हे आपल्याला त्या ठिकाणी त्याच्यामध्ये बघायचं आहे बघा. तिची डायग्राम त्या ठिकाणी जर बघितली लाईफ सायकलची त्या ठिकाणी आपल्याला डायग्राम दिलेली. जर आपण तिची लाईफ सायकल त्या ठिकाणी जर बघितली तर लाईफ सायकल तिची त्या ठिकाणी काय कंप्लीट लाईफ सायकल असणार आहे. कंप्लीट लाईफ सायकल और कंप्लीट मेटामॉर्फोसिस, एग्स, लार्वा, प्युफा अँड अडल्ट. कॉमन नेम जर बघितलं आपण तिचं तर ब्रिंजल शूट अँड फ्रूट बरोबर असं तिला त्या ठिकाणी म्हणतो आपण. मेनली ते शूटला किंवा जे काही फ्रूटचा पार्ट असेल त्याला त्या ठिकाणी काय करतात ते बरो करतात. त्यांची जी काही लार्वल फॉर्म आहे तर ही त्या ठिकाणी सुरुवातीला शूटवरती त्या ठिकाणी अटॅक करते, त्यानंतर ती फ्रूटवरती त्या ठिकाणी अटॅक करत असते, फ्रूटला बरो करण्याचं काम करतात. ते होस्ट प्लांट त्याची त्या ठिकाणी जर बघितलं आपण होस्ट प्लांट त्या ठिकाणी कोणकोणते ब्रिंजल हे मेन प्लांट आहे. ब्रिंजलवरती जास्त करून ती त्या ठिकाणी अटॅक करत असतात. ते अँड अदर सोलॅनिशियस प्लांट अँड पीज तर हे त्या ठिकाणी काय असणार आहे अल्टरनेटिव्ह प्लांट त्यांची त्या ठिकाणी असणार आहे. आणि मेन ब्रिंजलवरती ते त्या ठिकाणी काय करतात ते जास्त करून फीड करत असतात. ते यल ऑर्बेनेलिज इज द मोस्ट इम्पॉर्टंट अँड डिस्ट्रक्टिव्ह पेस्ट ऑफ ब्रिंजल अँड हॅज अ काउंट्री वाईड डिस्ट्रीब्युशन. जे काही यल ऑर्बेनेलिज सायंटिफिक नेम आहे पेस्टचं, ब्रिंजल फ्रूट बरोबरचं जे काही सायंटिफिक नेम आहे तर हे यल ऑर्बेनेलिज आहे. इज द मोस्ट इम्पॉर्टंट अँड डिस्ट्रक्टिव्ह पेस्ट ऑफ ब्रिंजल अँड हॅज अ काउंट्रीवाईड डिस्ट्रीब्युशन. आयडेंटिफिकेशन मार्क्स जर बघितलं आपण त्यांचे तर ॲक्च्युली ती जी काही पेस्ट आहे तर ती आयडेंटिफाय त्या ठिकाणी कशा प्रकारे करायची. आयडेंटिफिकेशन मार्क्समध्ये त्या ठिकाणी जर बघितलं तर मॉथ आर मीडियम साईज ऑफ अबाउट 20 mm अक्रॉस द स्प्रेड विंग. द हेड अँड थोरॅक्स आर अ ब्लॅकिश ब्राऊन. ती जी काही मॉथ आहे तर ती मॉथ मीडियम साईज ऑफ अबाउट 20 mm अक्रॉस द स्प्रेड विंग्स. मॉथची साईज त्या ठिकाणी जर बघितलं आपण द मॉथ आर मीडियम साईज ऑफ अबाउट 20 mm अक्रॉस द स्प्रेड विंग. तिचे जे काही विंग्स आहेत तर ते विंग्स त्या ठिकाणी काय झालेले स्प्रेड झालेले असतात. ते 20 mm अक्रॉस इतके ते जे काही विंग्स आहेत तर ही त्या ठिकाणी स्प्रेड झालेले असणारे. हेड अँड थोरॅक्स आर ब्लॅकिश ब्राऊन. हेड आणि थोरॅक्सचा जो काही कलर आहे तर हा त्या ठिकाणी कसा असणार आहे ब्लॅकिश ब्राऊन त्या ठिकाणी कलर असणार आहे. विंग्स आर व्हाईट अँड प्रोव्हाइडेड विथ स्मॉल हेअर अलॉंग द अपायकल अँड ॲनल मार्जिन्स. त्यांचे जे काही विंग्ज आहेत तर हे विंग्ज त्या ठिकाणी कसे असणारे व्हाईट कलरचे असणारे अँड प्रोव्हाइडेड विथ स्मॉल हेअर. त्या विंग्जवरती त्या ठिकाणी काय असणारे स्मॉल हेअर्स त्या ठिकाणी प्रेझेंट असणारे अलॉंग द अपायकल अँड ॲनल मार्जिन. अपायकल रिजनला किंवा
ॲनल मार्जिनचा जो काही कलर आहे, मार्जिनचा जो काही रिजन आहे, म्हणजे लॅटरल साईडचा जो काही पार्ट आहे त्याच्यावरती त्या ठिकाणी काय असणार आहे, हेअर्स त्या ठिकाणी प्रेझेंट असणार आहे आणि ॲनल पार्टवरती त्या ठिकाणी काय असणार आहे, हेअर्स ही त्या ठिकाणी प्रेझेंट असतात. ते हेअर्स हे त्या ठिकाणी काय करतात ते की जसं त्या ठिकाणी व्हॅक्स प्रेझेंट असतं तसं ही जी काही हेअर आहे तर हे हेअर त्या ठिकाणी काय करतात ते व्हॅक्स लाईक त्या ठिकाणी वर्किंग करतात ते, जेणेकरून वॉटर हे जास्तीत जास्त त्या ठिकाणी ॲब्सॉर्ब केलं जाणार नाही, तर वॉटरला ही त्या ठिकाणी अवॉइड करणारी. नंबर ऑफ ब्लॅक पेल अँड लाईट ब्राऊन स्पॉट आर फाउंड ऑन दी फोर अँड हाइंड विंग्स ऑफ दी मॉथ. त्याच्यानंतर नंबर ऑफ ब्लॅक पेल अँड लाईट ब्राऊन स्पॉट आर फाउंड ऑन दी फोर अँड हाइंड विंग ऑफ दी मॉथ. जी काही मॉथ येते त्या मॉथचा हँडविंगचा जो काही पार्ट आहे, जी काही हँडविंग असेल, हँडविंग दॅट मीन्स फोरविंगच्या खालचा जो काही पार्ट आहे, हँडविंग हे स्मॉल असणार आहे आणि तो जो काही हँडविंगचा जो काही पार्ट आहे तर त्याच्यावरती त्या ठिकाणी काय असणार आहे, नंबर ऑफ ब्लॅक पेल अँड लाईट ब्राऊन स्पॉट त्या ठिकाणी त्या हँडविंगवरती बघायला भेटतात. ते आपल्याला आर फाउंड ऑन दी फोर अँड हँडविंग ऑफ दी मॉथ, म्हणजे फोरविंग आणि हँडविंग दोन्हींवरती पण त्या ठिकाणी काय असणार आहे, लाईट ब्राऊन स्पॉट त्या ठिकाणी प्रेझेंट असणार आहे. ब्लॅक पेल अँड लाईट ब्राऊन स्पॉट आर फाउंड ऑन दी फोरविंग अँड द हँडविंग ऑफ दी मॉथ, म्हणजे फोरविंग आणि हँडविंग दोन्हींवरती पण त्या ठिकाणी ब्लॅक स्पॉट त्या ठिकाणी बघायला भेटतात. ते आपल्याला The caterpillar are pale white and about 12 mm long when fully grown. ती जी काही कॅटरपिलर आहे किंवा लार्वी तर ही त्या ठिकाणी कशी आहे, पेल व्हाईट कलरची असणार आहे आणि अबाउट 12 mm लॉंग व्हेन फुल्ली ग्रोन. त्यानंतर लाईफ सायकल जर बघितलं आपण त्यांची, जी काही ल्युसिनोड्स ऑर्गॅनेलिज आहे तिची लाईफ सायकल त्या ठिकाणी जर बघितलं आपण, लाईफ सायकल आपल्याला इथे दिलेली बघा. तिच्यामध्ये त्या ठिकाणी जर बघितलं तर ती जी काही अडल्ट मॉथ आहे तर ती अडल्ट मॉथ त्या ठिकाणी काय करते, बंच ऑफ एग्ज त्या ठिकाणी काय करणारे ले करत असते. 250 एग्ज ती त्या ठिकाणी काय करत असते, ले करत असते आणि एग्ज ती जी काही एग्ज येतं त्या एगचं त्या ठिकाणी काय होतं, इन्क्युबेशन केलं जाईल. इन्क्युबेशनच्या नंतर एगचं हॅचिंग होईल. त्या एग्जमधनं त्या ठिकाणी लार्वी किंवा कॅटरपिलर त्या ठिकाणी काय होणार आहे, हॅच होईल. आणि ती जी काही लार्वी तर ती लार्वी त्या ठिकाणी काय करते, जी काही सुरुवातीला लिपचा पार्ट असेल तर त्या लिपच्या पार्टवरती त्या ठिकाणी काय करणार आहे, जास्त करून फीड करत असते. नंतर ही जी काही लार्वी आहे तर ही लार्वी त्या ठिकाणी काय करते, जसजशी हिची ग्रोथ होईल म्हणजे ही जी काही लार्वी ब्रिंजल फ्रूट बरोबर जी काही लार्वी असेल तर ती जवळजवळ 5 इंस्टार लार्वी त्या ठिकाणी ग्रो करत असते. आणि आफ्टर 5 इंस्टार कंप्लीट झाल्याच्या नंतर एक फुल्ली ग्रोन लार्वी त्या ठिकाणी काय होणार आहे, तयार होणार आहे. आणि ती जी काही लार्वी तर ती लार्वी त्या ठिकाणी फ्रूटवरती मेनली बरो करत असते. त्या फ्रूटवरती एक होल क्रिएट करत असते. त्याच्या आतमध्ये त्या ठिकाणी तिची प्युपेशन स्टेज ही त्या ठिकाणी काय होणार आहे, फ्रूटमध्येच त्या ठिकाणी कंप्लीट होणार आहे. आणि फ्रूटमध्ये प्युपेशन स्टेज कंप्लीट झाल्याच्या नंतर ती जी काही लार्वी फुल्ली ग्रोन झाल्याच्या नंतर ती अडल्टमध्ये त्या ठिकाणी कन्वर्ट होते आणि एक मॉथ त्या ठिकाणी तिथे तयार होणार आहे, जिच्यामध्ये त्या ठिकाणी विंग्ज डेव्हलप असणार आहे. त्यानंतर हेड किंवा जो काही माउथ पार्ट असेल ही वेल डेव्हलप होईल, लेग्स वेल डेव्हलप असणार त्याच्यामध्ये. लाईफ सायकल त्या ठिकाणी जर बघितलं आपण तिची तर moth lays elongated eggs singly or in a small batches on the leaf surface, shoots and uproots. ती जी काही मॉथ आहे तर ती मॉथ त्या ठिकाणी जी काही लिप सरफेस आहे किंवा शूटचा जो काही पार्ट आहे किंवा फ्रूटवरती त्या ठिकाणी काय करते, एग्ज ले करत असते. आणि ती जी काही एग्ज आहे तर ते एग्ज त्या ठिकाणी कशी असणार आहे, इलॉंगेटेड एग्ज सिंगली ऑर इन अ स्मॉल बॅचेसमध्ये त्या ठिकाणी काय करतात ते ले करतात. ते दे हॅच इन 3 to 5 days.
एग्ज ले केल्याच्यानंतर ते जे काही एग्ज आहे तर ते एग्जमधनं त्या ठिकाणी काय होणार आहे 3 to 5 डेजमधनं ते एग्ज त्या ठिकाणी हॅचिंग, ते एगचं हॅचिंग होईल आणि एगचं हॅचिंग होऊन त्यातनं लार्वी ही त्या ठिकाणी काय होणार आहे बाहेर पडणार आहे. ऑन हॅचिंग द कॅटरपिलर स्टार्ट बोरिंग इन टू द शूट. तर ती जी काही हॅचिंग झाल्याच्यानंतर ती जी काही लार्वी किंवा जी काही कॅटरपिलर आहे तर ही त्या ठिकाणी काय करते, शूटचा जो काही पार्ट असेल त्या शूटला बोरो करायला लगेच त्या ठिकाणी सुरुवात करत असते. म्हणजे ब्रिंजल फ्रूट, ब्रिंजल प्लांट आहे, त्या ब्रिंजल प्लांटचं जे काही लीफ असेल किंवा शूटचा जो काही पार्ट आहे त्याच्यावरती त्या ठिकाणी काय करणार, सुरुवातीला बरो करत असते कॅटरपिलर. लिप मिड रिपचा पार्ट असेल त्याच्यावरती फीड करणारे पेटिवल असेल अँड फ्रूट्स अँड फीड्स ऑन दी इंटरनल टिश्यूज. सुरुवातीला कशावरती फीड करणारे, शूट, मिड रिप अँड पेटिवलचा जो काही पार्ट आहे त्याच्यावरती त्या ठिकाणी फीड करणारे, नंतर फ्रूट्स अँड फीड्स ऑन दी इंटरनल टिश्यूज वरती त्या ठिकाणी काय करणार, ती फीड करणारे. म्हणजे जे काही फ्रूट असेल त्या फ्रूटमध्ये त्या ठिकाणी ती इंटर होईल. फ्रूटमध्ये त्या ठिकाणी फ्रूटमधले असणारे जे काही टिश्यूज आहे, इंटरनल जे काही टिश्यूज आहे किंवा शूट्समध्ये असणारे जे काही इंटरनल टिश्यूज आहे त्याच्यावरती त्या ठिकाणी काय करणारे, बरो करणारे. द लार्वा अंडरगोज अ 5 molt इन 10 to 15 days. 10 to 15 डेजमध्ये ती जी काही लार्वा आहे तर ती लार्वाची त्या ठिकाणी 5 मोल्टिंग होतात ते. आणि 5th instar larva is the 5th instar larva is stout pink and measure about 1.6 centimeter in length. जी काही 6 instar larva आहे तर ती the 5th instar larva is stout pink. जी 5th instar larva आहे तर ती त्या ठिकाणी काय होते, पिंक कलरची असते आणि मेजर अबाउट 1.6 सेंटीमीटर इतकी लेंथ त्या ठिकाणी असणारी. जी काही 5th instar larva आहे तिची जी काही लेंथ आहे तर ही 1.6 सेंटीमीटर इतकी त्या ठिकाणी असते. ती जी काही लार्वा आहे तर ती लार्वा त्या ठिकाणी जवळजवळ 5 मोल्टिंग त्या ठिकाणी कंप्लीट करत असते तिची. फर्स्ट instar larva, सेकंड instar larva, थर्ड instar larva अँड 4th instar larva. तर ह्या ज्या काही 5th instar आहे तर ही 5th instar कंप्लीट होण्यासाठी जवळजवळ 10 to 15 डेजचा पिरियड त्यांना त्या ठिकाणी लागतो. आणि त्यानंतर ती 5th instar larva त्या ठिकाणी तयार होणार आहे. आणि ती 5th instar larva ही स्टाउट पिंक कलरची त्या ठिकाणी असते. 1.6 सेंटीमीटर इतकी तिची त्या ठिकाणी काय असणार आहे, लेंथ असणार आहे. प्युपेशन टेक्स प्लेस इन ककून ऑन दी प्लांट अँड लास्ट फॉर 6 to 8 days. लास्टची जी काही 6 to 8 days आहे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी काय होणार आहे, ती जी काही प्लांट आहे तर त्या प्लांटमध्ये त्या ठिकाणी ते ककून तयार करतात आणि त्याच्यामध्येच त्या ठिकाणी काय होणार, त्यांची जी काही प्युपेशन स्टेज आहे ही त्या ठिकाणी काय होणार आहे, कंप्लीट होणार आहे. मॉथ लिव्ज 2 to 5 days अँड द फिमेल लेज अप टू 250 eggs. ती जी काही मॉथ आहे तर ती मॉथ त्या ठिकाणी 2 to 5 days पर्यंतच त्या ठिकाणी काय होते, जगते. अँड द फिमेल ले अप टू 250 eggs. फिमेल त्या ठिकाणी काय करते, 250 eggs त्या ठिकाणी ले करते. द लार्वा इज पॅरासाइटाइज बाय प्रिस्टोमरस, टेस्टिकिस, मॉर्ल अँड क्रिमॅस्टस, फ्लूर बिटॅलिस अँड ब्रॅकॉन स्पीसीज. त्याच्यानंतर नेचर ऑफ डॅमेज त्या ठिकाणी जर बघितलं आपण यांचं ल्युसिनोड्स ऑर्बेनेलिजचं जे काही नेचर ऑफ डॅमेज आहे किंवा ती कशा प्रकारे त्या ठिकाणी ते जे काही प्लांट असेल त्याला डॅमेज करत असते. नेचर ऑफ डॅमेजमध्ये त्या ठिकाणी जर बघितलं आपण, द लार्वल स्टेज इज द ओनली डिस्ट्रक्टिव्ह स्टेज. जी काही लार्वल स्टेज असेल तर त्या लार्वल स्टेजमध्ये त्या ठिकाणी जे काही शूटचा पार्ट असेल किंवा मिडरिपचा जो काही पार्ट असेल किंवा फ्रूटचा जो पार्ट असेल त्याला त्या ठिकाणी काय करणार, ही ओनली डिस्ट्रक्ट करण्याचं काम करते किंवा बरो करण्याचं त्या ठिकाणी काम करते. जी लार्वल फॉर्म आहे त्यांची ती व्हिगरसली त्या ठिकाणी काय करते, जी काही लीफ असेल त्या लीफवरती त्या ठिकाणी काय करते, डिस्ट्रक्ट करते किंवा लीफला त्या ठिकाणी हिट करण्याचं काम करते. किंवा जो काही शूटचा पार्ट आहे त्याच्यावरती व्हिगरसली त्या ठिकाणी ती अटॅक करत असते. इन द अर्ली स्टेज दी लार्वी बोर इन टू टेंडर शूट. ॲज अ रिझल्ट द इन्फेस्टेड शूट ड्रॉप्स डाऊन
अँड अल्टिमेटली ड्राय अप. ज्यावेळेस ती जी काही लार्वी आहे तर ती व्हिगरसली त्या शूटवरती त्या ठिकाणी अटॅक करते किंवा टेंडर शूटचा जो काही पार्ट आहे त्याच्यावरती खूप जास्त त्या ठिकाणी अटॅक करत असते. तर अशा वेळेस तो जो काही शूटचा पार्ट आहे हा त्या ठिकाणी ड्रॉप डाऊनसुद्धा होतो किंवा तो जो काही पार्ट आहे त्याच्यामधले जे काही इंटरनल टिश्यूज आहे त्या टिश्यूज त्या ठिकाणी काय होतात ते पूर्णपणे किल होतात, त्या टिश्यू पूर्णपणे डिस्ट्रक्ट होतात. त्यामुळे ते जे काही प्लांट आहे तर ते प्लांट त्या ठिकाणी काय होणार आहे ड्रॉप डाऊन होतं अँड अल्टिमेटली ड्राय अप. हळूहळू ते जे काही प्लांट आहेत ते पूर्णपणे ड्राय होऊन जातं. का? कारण त्याच्यामध्ये असणाऱ्या ज्या काही टिश्यूज आहे इंटरनल टिश्यूज आहे त्या पूर्णपणे त्या ठिकाणी डिस्ट्रक्ट झालेल्या असत्या, त्याला पूर्णपणे त्या ठिकाणी तिथं डिस्ट्रॉय केलेलं असतं. म्हणून ते जे काही प्लांट आहे तर हे हळूहळू श्रिंक व्हायला लागतं आणि ते जे काही प्लांट आहे ते अल्टिमेटली ड्राय होऊन जाईल. Larvae also pour into flower buds and developing fruits under the calyx, leaving no visible sign of infestation. ती जी काही लार्वी तर ती लार्वी त्या ठिकाणी फ्लावर बर्ड्सवरती पण त्या ठिकाणी बरो करते, फ्लावर बर्डला त्या ठिकाणी बरो करण्याचं काम करते अँड जी काही डेव्हलपिंग फ्रूट्स आहे तर त्या डेव्हलपिंग फ्रूट्सला पण त्या ठिकाणी काय करते ती बरो करण्याचं काम करत असते. मेनली जी काही लार्वी तर ही त्या ठिकाणी काय करते फ्लावर बर्ड्स आणि जे काही फ्रूट डेव्हलपिंग फ्रूट्स आहे यांच्यामध्ये होल क्रिएट करते, त्याला बरो करते आणि त्याला बरो करून त्या ठिकाणी एक होल क्रिएट केल्याच्यानंतर जे काही इंटरनल पार्ट आहे फ्रूटचा जो काही इंटरनल पार्ट आहे त्या इंटरनल पार्टवरती खूप जास्त त्या ठिकाणी काय करणार ती फिडिंग करत असते आणि फिडिंग करून तिथेच ती त्या ठिकाणी काय करणारे एग्ज ले करत असते. The attack fruits show hole on them plug with excreta. ज्या ठिकाणी त्या फ्रूटवरती तिने अटॅक केलेला आहे ती जी काही पेस्ट आहे त्या पेस्टनी ज्या फ्रूटवरती त्या ठिकाणी अटॅक केलेला आहे तर तिथे एक होल त्या ठिकाणी क्रिएट होतं आणि त्या होलमध्येच ती पेस्ट त्या ठिकाणी काय करते तिचा एस्क्रिटा त्या ठिकाणी ले करत असते. त्याच्यामुळे ते जे काही फ्रूट आहे तर ते फ्रूट त्या ठिकाणी खूप जास्त इन्फेस्टेड होतं. In case of severe infestation in the initial stage, there may be no fruiting at all. The pinkish larvae make zigzag tunnel in the fruits and fruits are whole, and such infested fruits are rendered totally unfit for human consumption. Up to 70% loss of crop is caused by this pest. ही जी काही ब्रिंजल फ्रूट बरोबर किंवा ही जी काही पेस्ट आहे तर ही त्या ठिकाणी काय करते 70% त्या क्रॉपचा त्या ठिकाणी काय करणारे लॉस करणारे. ज्यावेळेस ती लार्वी त्या फ्रूटवरती अटॅक करते तर त्यावेळेस तिथे एक झिगझॅग टनेल लाईक स्ट्रक्चर त्या ठिकाणी तयार करते, त्या फ्रूटमध्ये त्या ठिकाणी एक होल्ड त्या ठिकाणी क्रिएट करते. सच इन्फेस्टेड फ्रूट आर रेंडर्ड टोटली. ते जे काही इन्फेस्टेड फ्रूट आहे हे पूर्णपणे रेंडर्ड होतं किंवा ते ह्युमन कन्झम्पशनसाठी अनफिट असणारे. कंट्रोल मेजर म्हणजे त्या ठिकाणी जर बघितलं आपण तिला कसं कंट्रोल करू शकतोय ती जे काही ब्रिंजल फ्रूट बरोबर आहे किंवा ती जी काही पेस्ट आहे तर त्या पेस्टला आपण त्या ठिकाणी कशा प्रकारे बरो करू शकते. कंट्रोल मेजर म्हणजे त्या ठिकाणी जर बघितलं अफेक्टेड फ्रूट्स अँड ड्रॉपिंग शूट्स कंटेनिंग कॅटरपिलर्स इनसाइड should be clipped off and destroyed. जे फ्रूट्स किंवा जे शूट्स त्या ठिकाणी अफेक्ट झालेली किंवा ज्या शूटला त्या ठिकाणी तिथे ड्रॉपिंग झालेलं आहे ड्रॉपिंग झालेले जे काही शूट्स असेल किंवा कंटेनिंग कॅटरपिलर्स इनसाइड जी काही कॅटरपिलर्स किंवा लार्वी त्या फ्रूटच्या आतमध्ये असेल तर असा जो की पार्ट आहे त्याला त्या ठिकाणी काय करायचं डिस्ट्रॉय करून टाकायचं किंवा क्लिप ऑफ त्या ठिकाणी करून टाकायचं. The crop should be sprayed with the suspension or the emulsion of any of the following insecticide. मग त्यासाठी आपण स्प्रेइंग कशाचं करायचं इन्सेक्टिसाइड त्या ठिकाणी दिलेले आहे. ते जे काही इन्सेक्टिसाइड आहे त्या इन्सेक्टिसाइडचा स्प्रे त्या क्रॉपवरती त्या ठिकाणी करायचा. ब्रिंजल क्रॉपवरती त्या ठिकाणी आपण जे काही इन्सेक्टिसाइड आहे त्या इन्सेक्टिसाइडच्या त्या ठिकाणी तिथे स्प्रेइंग करायचं किंवा ते जे काही इन्सेक्टिसाइड आहे त्या इन्सेक्टिसाइडला वॉटरमध्ये मिक्स करून त्याचं त्या ठिकाणी व्यवस्थित फवारणी त्या ठिकाणी केल्याच्यानंतर ती जी काही ब्रिंजल
पेस्ट आहे तर ही त्या ठिकाणी कंट्रोल केली जाऊ शकते. मग त्याच्यामध्ये कार्बारिल असेल, मॅलाथिओन असेल, एंडोसल्फान असेल, त्याच्यानंतर फॅसोलोन असेल, तर ह्या ज्या काही इन्सेक्टिसाईड आहे तर ह्या इन्सेक्टिसाईड आपण त्या ठिकाणी वॉटरमध्ये मिक्स करून त्या ठिकाणी ती जी काही होल क्रिएट केलेली त्या होलमध्ये सुद्धा आपण त्या ठिकाणी ॲड करू शकते किंवा त्याची फवारणी त्या ठिकाणी आपण करू शकते. तिचं प्रपोर्शन त्या ठिकाणी दिलेलं आहे बघा आपल्याला. बायोलॉजिकल एजन्सीज लाईक ब्रॅकोनाइड वॉस्प, ब्रॅकवाईज चायनीज आणि शिराकिया स्कोनोबी अँड इंचमोनाइड वॉस्प और ट्रॅथेला पॅरासाइटाइज द लार्वी ऑफ दिस पेस्ट. म्हणजे ह्या ज्या काही ही सगळे बायोलॉजिकल एजंट आहे काही त्या ठिकाणी काय करतात ते जे काही ब्रिंजल फ्रूट बरोबरची लार्वी त्या लार्वीला ते पॅरासाइटाईज करण्याचं त्या ठिकाणी काम करतात. ब्रॅकोनाइड वॉस्प असेल किंवा त्याच्यामध्ये त्या ठिकाणी इक्नोमोइड वॉस्प असेल तर हे त्या ठिकाणी काय करतात त्या लार्वीवरती पेस्ट म्हणून त्या ठिकाणी काय होणार आहे अटॅक करतात ते. त्यानंतर मँगोस्टीन बरोबरचा पार्ट आहे. मँगोस्टीन बरोबरमध्ये त्या ठिकाणी जर बघितलं आपण क्लास इन्सेक्ट आहे, ऑर्डर कोलिप्टेरा आहे. कॉलिप्टेरा दॅट मीन्स का हे कशामध्ये येणार आहे बिटल्स. मँगोस्टीन बरोबर ऑर्डर कोलिप्टेरा आहे. त्याची फॅमिली काय असणार आहे सेरॅम्बिसिडी, जीनस बोटोसेरा, स्पीसीज रुबस. The king of fruits in India suffer from many serious pests. Among them, mangosteen borer is the most important, and it is very common in Maharashtra and Uttar Pradesh. Host plant त्या ठिकाणी जर बघितलं आपण त्याची दिस पेस्ट इज फाउंड ऑन दी प्लांटेड प्लांट्स लाईक मँगो, फिग, रबर अँड जॅक. होस्ट प्लांट त्या ठिकाणी जर बघितलं आपण मँगोस्टीन बोररची किंवा जे बॅटोसेरा रुबस आहे, बॅटोसेरा रुबसची जी काही हुस प्लांट आहे तर ही त्या ठिकाणी जर बघितलं आपण मँगो तो कॉमन आहे. त्याच्यानंतर फिग असेल, रबर असेल आणि जॅक ही बॅटोसेरा रुबसची त्या ठिकाणी काय असणार आहे कॉमन किंवा हुस प्लांट आहे. त्यानंतर त्यांचं आयडेंटिफिकेशन त्या ठिकाणी जर बघितलं आपण आयडेंटिफाय त्यांना त्या ठिकाणी कशा प्रकारे करायचं. आयडेंटिफिकेशन मार्क्समध्ये त्या ठिकाणी जर बघितलं अडल्ट बीटल आर वेल बुल्ट, लार्ज साइज, measuring about 5 centimeter long in length and brownish yellow or gray colored. आयडेंटिफिकेशन मार्क म्हणजे त्या ठिकाणी जर बघितलं ही जी काही बिटल्स आहे अडल्ट बिटल्स आर वेल बुल्ट, लार्ज साइज, मेजरिंग अबाउट 5 centimeter लॉंग इन लेंथ अँड ब्राउनिश येलो ऑर ग्रे कलर. त्यांच्या बॉडीचा कलर त्या ठिकाणी जर बघितला आपण ब्राउनिश येलो किंवा ग्रे कलर त्या ठिकाणी असतो. बॉडी साईज त्या ठिकाणी लार्ज असते, मेजरिंग अबाउट 5 centimeter. 5 centimeter इतकी त्यांच्या बॉडीची त्या ठिकाणी काय असणार आहे लेंथ असणार आहे. It has an orange yellow spot on thorax and has hard forewing that is elytra, lateral spine on the prothorax and long antenna and legs. यांच्यामध्ये त्या ठिकाणी जर बघितलं आपण तर त्यांच्या बॉडीवरती त्या ठिकाणी काय असणार आहे ऑरेंज येल्लो स्पॉट त्या ठिकाणी थोरॅक्सवरती त्या ठिकाणी प्रेझेंट असतात किंवा जो काही हार्ड फोरविंगचा पार्ट आहे त्याच्यावरती त्या ठिकाणी काय असणार आहे ऑरेंज येलो स्पॉट त्या ठिकाणी प्रेझेंट असणार आहे. त्याला आपण इलायट्रा असं त्या ठिकाणी म्हणतो. इलायट्रा दॅट मीन्स एक हार्ड कवरिंग असतं, एक टफ आणि हार्ड कवरिंग त्या ठिकाणी असतं, त्याला इलायट्रा असं त्या ठिकाणी म्हणतो आपण फोरविंग. तर त्याच्यावरती त्या ठिकाणी काय असणार आहे ऑरेंज येलो कलरचे स्पॉट त्या ठिकाणी प्रेझेंट असणारे थोरॅक्स आणि हार्ड फोरविंगवरती. लॅटरल स्पाइन ऑन दी प्रोथोरॅक्स, प्रोथोरॅक्सचा जो काही लॅटरल स्पाइनचा पार्ट आहे त्याच्यावरती पण त्या ठिकाणी काय असणार आहे अँड लॉंग अँटिना अँड लेग्स.
The grubs are large, yellowish white in color, fleshy in appearance, and measures about 100 to 18 mm with black head bearing strong mandibles. त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी जर बघितलं आपण ती जी की ग्रब्स आहे तर ही त्या ठिकाणी कशी असणार, लार्ज असणारे, येलोविश व्हाईट इन कलरची असणारे, फ्लेशी इन ॲपियरन्स अँड मेजर्स अबाउट 100 to 18 mm, म्हणजे तिची लेंथ त्या ठिकाणी जर बघितलं आपण 100 into 18 mm इतकी त्या ठिकाणी काय असणार, तिची साईज त्या ठिकाणी असेल. विथ ब्लॅक हेड त्या ठिकाणी कसं असेल, ब्लॅक असणार आहे. बिअरिंग स्ट्रॉंग मॅन्डिबल त्या ठिकाणी किंवा माउथ पार्ट त्या ठिकाणी जर बघितलं आपण तर ते स्ट्रॉंग असणार आहे. लाईफ सायकल त्या ठिकाणी जर बघितलं आपण यांची मँगोस्टीन बरोबरची जी काही लाईफ सायकल आहे ही जर बघितली आपण, जे काही मँगोस्टीन बरोबर आहे किंवा बॅटोसेरा रुबल्स आहे तर याच्यामध्ये त्या ठिकाणी जर बघितलं आपण तर जवळजवळ 1 to 2 इयर्सपर्यंत यांचा लाईफ स्पॅन त्या ठिकाणी असतो. आणि जी काही फिमेल आहे तर फिमेल बीटल लेज सिंगल एग, जी काही फिमेल बीटल आहे तर ही त्या ठिकाणी सिंगल एग त्या ठिकाणी काय करते, ले करते अंडर द लूज बार्क ऑर इन ए डिसीज पार्ट ऑफ द ट्रंक ऑर इन द क्रिव्हायसिस ऑफ स्टीम. जो काही स्टीमचा क्रिव्हायसिस असेल स्टीमला किंवा स्टीमला त्या ठिकाणी भेगा असतात ते किंवा खाच असते, त्या खाचांमध्ये किंवा जी काही लूज बार्क आहे स्टीमची किंवा डिसीज पार्ट असेल तर त्याच्यामध्ये त्या ठिकाणी काय करणारे हे एग्ज ले करण्याचं काम करत असतात ते. आणि बॅटोसेरा रुबन्स ही त्या ठिकाणी काय करते, मेनली सिंगल एग त्या ठिकाणी ले करण्याचं काम करत असते. ही किती एग्ज ले करतात ते, सिंगल एग्ज त्या ठिकाणी काय करतात ते ले करण्याचं काम करत असतं ते. आणि आफ्टर द इन्क्युबेशन पिरियड ऑफ 14 to 17 days द एग हॅच आउट. एगचं हॅचिंग केव्हा होईल, ज्यावेळेस 14 to 17 days त्या ठिकाणी त्या एगचा इन्क्युबेशन पिरियड त्या ठिकाणी असेल. आणि आफ्टर 14 to 17 days नंतर त्या ठिकाणी त्या एग्जमधनं काय होणार आहे, हॅचिंग होणार आहे. आणि द ग्रब्स ऑन हॅचिंग पेनिट्रेट इन टू द स्टीम ऑर इवन द रूट्स फीडिंग ऑन द वुडी टिश्यू अँड मेक टनेल. ती जी काही ग्रब्स आहे तर ही ग्रब्स त्या ठिकाणी काय करते, हॅचिंग करत असते. ग्रब जाऊन हॅचिंग पेनिट्रेट इन टू द स्टीम. ग्रबचं हॅचिंग झाल्याच्यानंतर ती जी काही ग्रब्स आहे तर ही त्या ठिकाणी काय करते, स्टीममध्ये त्या ठिकाणी काय करणार आहे, पेनिट्रेट होणार आहे. स्टीममध्ये त्या ठिकाणी काय होते, एंटर होते. ऑर इवन द रूट फीडिंग ऑन दी वुडी टिश्यू. रूटवरती पण त्या ठिकाणी काय करते, ही जी काही ग्रब्स आहे तर ही त्या ठिकाणी अटॅक करत असते. वुडी पार्ट, तो जो काही रूटचा वुडी पार्ट असेल त्याला त्याच्यावरती त्या ठिकाणी काय करणार आहे, फीडिंग करणारे किंवा उडी टिश्यूवरती त्या ठिकाणी फीडिंग करते आणि टनेल त्या ठिकाणी तिथे तयार करत असते. त्याचा जो काही इंटरनल पोर्शन आहे ह्याच्यावरती त्या ठिकाणी काय करते, खूप जास्त अटॅक करते. जे काही टिश्यूज असेल तर त्या टिश्यूजवरती त्या ठिकाणी काय करणारी अटॅक करत असतं ते. लार्वल स्टेज लास्ट फॉर 3 to 6 months. Then they pupate in the stem and remain in the pupal stage for 3 to 6 months over winter, and the adult generally emerge during the monsoon. Duration of life cycle may be extended from 1 to 2 years. त्याच्यानंतर त्या ठिकाणी जर बघितलं आपण त्यांच्यामध्ये जो काही लार्वल स्टेज आहे तर ही लार्वल स्टेज लास्ट फॉर 3 to 6 months त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी काय असणार आहे, लार्वल स्टेज त्या ठिकाणी असते. लार्वल स्टेज कुठपर्यंत असणार आहे, लास्ट फॉर 3 to 6 months त्या ठिकाणी काय असणार आहे, लार्वल स्टेज असणार आहे. देन दे प्युपेट इन द स्टीम. प्युपेशन किंवा जी काही प्युपल स्टेज आहे तर ही कुठे होणार, त्यांची स्टीममध्ये त्या ठिकाणी होणार आहे. म्हणजे डेव्हलपमेंट त्या ठिकाणी बघितलं, एग्ज, लार्वा, प्युपा अँड अडल्ट अशी कंप्लीट डेव्हलपमेंट त्यांच्यामध्ये आपल्याला बघायला भेटते. आणि जी काही प्युपल स्टेज आहे तर ही कुठे होणार आहे, स्टीममध्ये, इनसाइड द स्टीममध्ये त्या ठिकाणी काय होते, प्युपेट स्टेज त्यांची त्या ठिकाणी होते. अँड रिमेन इन द प्युपल स्टेज फॉर 3 to 6 months ओव्हर अ विंटर, अँड द अडल्ट जनरली इमर्ज ड्युरिंग द मान्सून. 3 to 6 months त्या ठिकाणी काय होणार आहे, जी काही प्युपल लार्वल स्टेज नंतर प्युपल स्टेज त्या ठिकाणी होईल.
ओव्हर विंटर अँड मान्सूनमध्ये त्या ठिकाणी काय होईल अडल्टमध्ये त्या ठिकाणी काय होणार ते कन्वर्ट होणार आहे. मान्सून सीझनमध्ये त्या ठिकाणी काय होतात ते अडल्टमध्ये त्या ठिकाणी इमर्ज आउट होणारे. त्यांचा लाईफ स्पॅन त्या ठिकाणी जर बघितला आपण तो 1 to 2 इयर्स इतका त्यांचं त्या ठिकाणी काय असणार आहे लाईफ स्पॅन असणार आहे. नेचर ऑफ डॅमेजमध्ये त्या ठिकाणी जर बघितलं आपण म्हणजे कुठे ते त्या ठिकाणी डॅमेज करणारे कोणत्या पार्टला त्या ठिकाणी ते मेनली इन्फेस्ट करतात किंवा डॅमेज करत असतात ते. ग्रब्स मेक झिगझॅग गॅलरीज beneath द बार्क अँड टनेल इन टू द ट्रंक ऑर मेन स्टीम. ती जी काही ग्रब्ज आहे किंवा जी काही लार्वल फॉर्म आहे तर ही मेनली त्या ठिकाणी काय करते एक झिगझॅग गॅलरीज त्या ठिकाणी तयार करत असते. beneath द बार्क अँड टनेल इन टू द ट्रंक और अ मेन स्टीम. जो काही मेन स्टीमचा पार्ट आहे मँगो प्लांटचा जो काही मेन स्टीमचा जो काही पोर्शन आहे त्याच्यामध्ये किंवा जो काही ट्रंकचा रिजन आहे तर त्याच्यामध्ये त्या ठिकाणी काय करते एक होल क्रिएट करण्याचं काम करते किंवा एक झिगझॅग गॅलरीज त्या ठिकाणी काय करते ते क्रिएट करते. ॲज अ रिझल्ट ऑफ फिडिंग ऑन द इंटरनल टिश्यूज द अटॅक ब्रांचेस अँड स्टीम डाय अँड विदर अवे. याच्यामध्ये त्या ठिकाणी जर बघितलं तर ती जी काही पेस्ट आहे तर ती पेस्ट किंवा ती जी काही लार्वल फॉर्म आहे किंवा ग्रब्स आहे बॅटोसेरा रुबन्स तर ही मेनली त्या ठिकाणी काय करते की जी काही इंटरनल टिश्यूचा जो काही पार्ट आहे ज्यावेळेस ती स्टीममध्ये त्या ठिकाणी होल क्रिएट करते स्टीममध्ये त्या ठिकाणी टनेल त्या ठिकाणी क्रिएट करते किंवा झिगझॅग कॅलरीज त्या ठिकाणी क्रिएट करत असते तर त्यावेळेस जो काही स्टीमचा इंटरनल पोर्शन आहे इंटरनल टिश्यूज आहे त्याच्यावरती मेनली त्या ठिकाणी काय करते ते फिडिंग करत असते. अटॅक ब्रांचेस ज्या काही ब्रांच आहे तर त्या ब्रांचवरती त्या ठिकाणी काय करतात ते अटॅक करत असतात ते आणि स्टीम डाय त्याच्यामुळे ती जी काही स्टीम आहे तर ती स्टीम त्या ठिकाणी काय होणार तिथे डाय होतात ते किंवा ज्यावेळेस इंटरनल टिश्यूवरती खूप जास्त अटॅक होईल तर अशा वेळेस ते जो काही प्लांटचा जो काही मेन पार्ट आहे किंवा स्टीमचं जे काही पॅरेंकायमा किंवा जे काही कोलेंकायमा जे काही टिश्यूज आहे तर ह्या त्या प्लांटला त्या ठिकाणी मेनली सपोर्ट त्या ठिकाणी प्रोव्हाइड करणार नाही आणि त्यामुळे ते जे काही प्लांट आहे तर हे प्लांट त्या अशा वेळेस त्या ठिकाणी स्टीम त्यांचं त्या ठिकाणी डाय पण होऊ शकते. समटाईम फ्रास अँड मासेस ऑफ रिफ्यूज एक्सूड मे बी सीन ऑन दी ओपनिंग ऑफ दी बोर्ड होल. काही वेळेस ते खूप जास्त व्हिगरसली त्या ठिकाणी काय करणार आहेत त्या स्टीमवरती किंवा तो जो काही इंटरनल टिश्यूचा पार्ट आहे त्याच्यावरती खूप जास्त व्हिगरसली त्या ठिकाणी अटॅक करतात ते आणि अशा वेळेस ते जे काही होल आहे तर ते पूर्णपणे ओपन होतं पूर्णपणे त्या ठिकाणी जो इंटरनल पार्ट आहे तर हा त्या ठिकाणी आपल्याला दिसत असतो. इन सेव्हर केसेस ऑफ अटॅक द ब्रांचेस मे कोलॅप्स अँड द ट्री मे डाय. जर खूप जास्त व्हिगरसली त्या ठिकाणी त्या प्लांटवरती जर अटॅक जर झाला असेल तर अशा वेळेस किंवा सिव्हिअर अटॅक त्या ठिकाणी केला असेल तर त्याच्यामध्ये ते जे काही ब्रांचेस आहे प्लांटच्या जे काही ब्रांचेस आहे किंवा ट्रीच्या जे काही ब्रांचेस आहे तर ह्या त्या ठिकाणी काय होतात ते कोलॅप्स पण होऊ शकतात किंवा ती जी काही ब्रांचेस आहे किंवा ती जी काही स्टीम्स आहे तर ही पूर्णपणे त्या ठिकाणी डाय पण होऊ शकते. त्यानंतर कंट्रोल मेजरमध्ये त्या ठिकाणी जर बघितलं आपण हे जे काही मँगो स्टीम बरोबर आहे किंवा डॅटोसेरा रुबस आहे जी काही पेस्ट आहे तर हिला आपण त्या ठिकाणी कशा प्रकारे कंट्रोल करू शकते. डॅटोसेरा रुबस ही त्या ठिकाणी काय करते खूप जास्त व्हिगरसली त्या मँगो स्टीमवरती त्या ठिकाणी काय करतात ते अटॅक करतात किंवा त्यांचा जो काही उडी पोर्शन आहे किंवा जो काही स्टीमचा पार्ट असेल इंटरनल टिश्यूज असेल याच्यावरती त्या ठिकाणी काय करतात ते जास्त करून अटॅक करत असतात ते. मग त्याला कंट्रोल त्या ठिकाणी कशा प्रकारे करता येईल आपल्याला त्यासाठी कोणत्या प्रकारची इन्सेक्टिसाईड आहे कोणकोणत्या मेथड्स त्यासाठी अवेलेबल्स आहे की ज्या मेथड्सने आपण त्या ठिकाणी कंट्रोल करू शकतो. द पॉप्युलेशन ऑफ ग्रब्स अँड प्युपी ऑफ स्टीम बरोर can be reduced by cutting and destroying the infested branches. झाडाच्या ज्या ब्रांचेस त्या ठिकाणी त्या जे काही प्युपल स्टेज असेल किंवा जे काही ग्रब्ज असेल त्यांनी
जो जो पार्ट त्या ठिकाणी बरो केलेला आहे किंवा ज्या पार्टला त्या ठिकाणी इन्फेस्टेशन त्या ठिकाणी कॉज केलेलं आहे, असा जो काही पार्ट आहे तर त्या पार्टला त्या ठिकाणी कट करून टाकणं किंवा तो जो काही डिस्ट्रॉय केलेला जो काही पार्ट आहे तर त्याला त्या ठिकाणी कट करून टाकायचं किंवा ज्या ब्रांचेस डिस्ट्रॉय झालेले अशा ब्रांचेस त्या ठिकाणी कट करून टाकायच्या, जेणेकरून त्याचं इन्फेस्टेशन हे पुढे जाऊन खूप जास्त इन्क्रीज होईल आणि होल प्लांट त्या ठिकाणी पूर्णपणे इन्फेस्ट होईल. तर तसं होऊ नये त्यासाठी त्या ज्या इन्फेस्ट झालेल्या ब्रांचेस आहे त्याला कट करून टाकणं. द बेस्ट वे टू कंट्रोल द ग्रब्स इज टू जस्ट इंजेक्ट बरोर सोल्युशन. ज्या ज्या ठिकाणी त्यांनी बरो केलेले, जी ग्रब्स किंवा प्युपी यांनी ज्या ज्या ठिकाणी प्लांटला बरो केलेलं आहे त्या त्या ठिकाणी ते जे काही बरो आहे किंवा ते जे काही होल आहे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी इंजेक्शनच्या साह्यानं त्या ठिकाणी काय करायचं, ते जे काही इन्सेक्टिसाईड आहे तर ते त्या ठिकाणी त्या होलमध्ये त्या ठिकाणी इंजेक्ट करायचं. मग त्याच्यामध्ये त्या ठिकाणी 2 पार्ट्स ऑफ कार्बन डायसल्फाईड असेल आणि 1 पार्ट्स ऑफ क्लोरोफॉर्म अँड क्रेसॉल ही त्याच्यामध्ये त्या ठिकाणी असणार आहे. तर याचं इंजेक्शन त्या ठिकाणी त्या होलमध्ये इंजेक्ट करायचं इन द होल्स आफ्टर विच इट शुड बी क्लोज बाय मड. ते जे काही होल आहे तर त्या होलला मडच्या साहाय्याने त्या ठिकाणी काय करायचं, क्लोज करून घ्यायचं. पेस्ट population can also be effectively reduced by injecting 0.05% spray fluid of following into the borrow holes. जिथं त्या ठिकाणी होल्स त्या ठिकाणी बरो केलेले तर अशा ठिकाणी 0.05%चा एक स्प्रे त्या ठिकाणी काय करायचा, इन्सेक्टिसाईडचा स्प्रे त्या ठिकाणी तिथे स्प्रे करायचा. त्याच्यामध्ये DDVP किंवा डायक्लोरोज 76 EC ही त्या ठिकाणी 0.7 लिटर वॉटरमध्ये मिक्स करून त्याचा स्प्रे द्यायचा. त्याच्यानंतर एंडोसल्फान किंवा थायोडान 35 EC हे 1.5 लिटर वॉटरमध्ये मिक्स करून त्याचा स्प्रे करायचा. त्याच्यानंतर क्लोरोपायरिफॉज दर्शन 20 EC याला 2.5 लिटर वॉटरमध्ये मिक्स करून त्या ठिकाणी त्याचा स्प्रे द्यायचा, जेणेकरून ती जी काही पेस्ट आहे तर त्या पेस्टला आपण त्या ठिकाणी कंट्रोल करू शकतो. तर इथे आज आपण 2 पेस्ट त्या ठिकाणी डिस्कस केल्या, एक ब्रिंजल फ्रूट बरोर आणि दुसरी मँगोस्टीन बरोर. नेक्स्ट टाइम आपण नेक्स्ट पेस्ट त्या ठिकाणी डिस्कस करू.